नमस्कार, मी राष्ट्रीय पदक विजेती कुस्तीपटू ॲडव्होकेट कांचन थुर्वे. मी आपल्या समोर एक कविता घेऊन आली आहे. कवितेचं शीर्षक राष्ट्रहिताची व्याख्या. आपण बघतोय की शहराच्या प्रगतीवरून माणसांच्या प्रगतीचा आलेख काढला जातो, मात्र वाड्या वस्त्यांवर राहणारे वंचित, दुर्बल घटकात राहणारे लोक यांचं काय? यांच्या प्रगतीचा आलेख कुठे? जेव्हा निवडणुका जवळ येतात तेव्हा आपण जातो त्यांच्याकडे आणि त्यांना आपण राष्ट्रहिताच्या व्याख्या, राष्ट्रहिताचा अर्थ सांगायला लागतो. या संदर्भातली एक कविता मी आपल्या समोर म्हणणार आहे. कवितेचं शीर्षक राष्ट्रहिताची व्याख्या. भरलेल्या पोटाला कळतात राष्ट्रहिताच्या गोष्टी, राष्ट्रवादाच्या व्याख्या. देशात चाललेले वादळ, भांडणं आणि जातीपातीचे थैमान. भरलेल्या पोटाला कळतात राष्ट्रहिताच्या गोष्टी, राष्ट्रवादाच्या व्याख्या. देशात चाललेले वादळ, भांडणं आणि जातीपातीचे थैमान. त्यांना देशाच्या समस्या पाहवत नाहीत, ते चिंतन करतात, मोठमोठ्या बाता करतात. त्यांना देशाच्या समस्या पाहवत नाहीत, ते चिंतन करतात, मोठमोठ्या बाता करतात. त्यांनाच समजते आकाशाच्या पलीकडचे जग. त्यांनाच समजते आकाशाच्या पलीकडचे जग. त्यांना चिंता लागते या देशाची, इथल्या व्यवस्थेची आणि इथल्या दरिद्री लोकांची. त्यांना चिंता लागते या देशाची, इथल्या व्यवस्थेची आणि इथल्या दरिद्री लोकांची. ज्यांचे पाय सतत चालत राहतात दोन वेळच्या भाकरीसाठी. ज्यांचे पाय सतत चालत राहतात दोन वेळच्या भाकरीसाठी. ज्यांना ऊन समजत नाही, पाऊस कळत नाही. ज्यांना ऊन समजत नाही, पाऊस कळत नाही, आपल्या मोठमोठ्या गोष्टी कळत नाहीत. त्या रिकाम्या पोटाला कळणार तरी काय राष्ट्रवादाच्या व्याख्या, राष्ट्रहिताचा अर्थ आणि राष्ट्रगीताची निर्मिती. ज्यांचे पाय सतत चालत राहतात दोन वेळच्या भाकरीसाठी. ज्यांना ऊन समजत नाही, पाऊस कळत नाहीत, आपल्या मोठमोठ्या गोष्टी कळत नाहीत. त्या रिकाम्या पोटाला कळणार काय राष्ट्रवादाच्या व्याख्या, राष्ट्रहिताचा अर्थ आणि राष्ट्रगीताची निर्मिती. आम्ही मोठमोठ्या बाता करतो, मोठमोठ्या डिग्र्या घेतो. आम्ही मोठमोठ्या बाता मारतो, मोठमोठ्या डिग्र्या घेतो आणि प्रश्न विचारतो रिकाम्या हातांच्या आणि रिकाम्या पोटांच्या माणसांना. आम्ही मोठमोठ्या बाता मारतो, मोठमोठ्या डिग्र्या घेतो आणि प्रश्न विचारतो रिकाम्या हातांच्या आणि रिकाम्या पोटांच्या माणसांना. त्यांना नाही कळणार, त्यांना नाही सांगता येणार. त्यांना नाही कळणार, त्यांना नाही सांगता येणार राष्ट्रहिताच्या व्याख्या, राष्ट्रवादाची व्याख्या. त्यांना नाही समजणार, नाही सांगता येणार राष्ट्रहिताच्या व्याख्या स्पष्टीकरणासहित. त्यांना विचारा भुकेची व्याख्या, कष्टाचा अर्थ आणि राबण्याची माहिती. त्यांना विचारा भुकेची व्याख्या, कष्टाचा अर्थ आणि राबण्याची माहिती. ते बरोबर सांगतील. पण मित्रा, ते रिकामं पोट आणि रिकामा हात तुला कायमचं चूप करतील. पण मित्रा, ते रिकामं पोट आणि रिकामा हात तुला कायमचं चूप करतील आणि आपल्या प्रगतीची वाट कुठं अडकलेली आहे याचं खरं उत्तर देतील. आणि आपली प्रगतीची वाट कुठं अडकलेली आहे याचं खरं उत्तर देतील. याचं खरं उत्तर देतील. धन्यवाद.